हाय एव्हरीवन, मी आहे पूजा परब आणि आज आपण करणार आहोत एक क्विक अँड ग्लोई दिवाळी मेकअप लुक जो की फक्त 5 मिनिटात तयार होईल. परफेक्ट फॉर लास्ट मिनिट दिवाळी पार्टीज अँड पूजाच लुक. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात प्रथम मी स्किन क्लीन करून त्यावर टोनर, मॉइश्चरायझर आणि प्रायमरचा अप्लाय केलेला आहे. त्यामुळे मेकअप स्मूथ आणि लाँग लास्टिंग होतो. त्यानंतर फेसवरील जे काही प्रॉब्लेम आहेत ते हाईड करण्यासाठी मी स्किन करेक्टरचा उपयोग केलेला आहे आणि माझ्या स्किन टोनला मॅच होईल असं मी लाईट वेट फाउंडेशन घेऊन त्याचा एक लेअर दिलेला आहे. त्यानंतर फेस माझा स्लिम दिसावा आणि त्याला योग्य शेप यावा यासाठी मी कंटोर केलेला आहे. त्यासाठी मी थोडंसं नोज कंटोरिंग, म्हणजे जी जॉ लाईन आहे तिथे आणि जे चीकबोन आहे तिथे हा भाग मी कंटोर केल्यानंतर फेशियल फीचर्स जे आपले असतात ते इन्हान्स करण्यासाठी माझ्या स्किन टोनपेक्षा 2 ते 3 शेड लायटर शेड घेऊन मी हायलाईट केलेला आहे. आणि त्यानंतर माझा जो पूर्ण फेस आहे तो मी एका ट्रान्सलुसंट पावडरने माझा बेस आहे तो मी सेट केलेला आहे. त्यानंतर माझ्या मेकअपमध्ये थोडासा फ्रेशनेस यावा यासाठी मी चीकबोनवरती ब्लशचा अप्लाय केलेला आहे. आणि त्यानंतर माझा बेस सेट करण्यासाठी मी मिस्ट स्प्रेचा यूज केलेला आहे. यामुळे तुमचा जो ग्लो आहे तो दिवसभर टिकेल आणि मेकअपसुद्धा हलका वाटेल. माझ्या आउटफिटला परफेक्ट मॅच असा रेड शेड मी आता लिप्सवरती अप्लाय करणार आहे. पण तुम्हाला लक्षात ठेवायचे की लिपस्टिकच्या आधी तुम्हाला थोडंसं लिप बाम लावायचं आहे, ज्यामुळे लिप्स सॉफ्ट राहतात आणि लिपस्टिकसुद्धा स्मूथली अप्लाय करता येते. आय मेकअपसाठी मी निवडले रेड ब्राऊन शेड आणि गोल्डन शिमर. क्रीजमध्ये रेड ब्राऊन शेड ब्लेंड करून मी लीडवरती हलका शिमर अप्लाय केलेला आहे आणि थिन लायनर, काजळ आणि मस्कारा वापरून माझे जे लॅशेस आहेत ते मी डिफाईन करून घेतलेले आहेत. माझ्या डोळ्यांची लोअर लॅश लाईन आहे त्याला मी हलके ब्लॅक आणि ब्राऊन कलरने स्मर्ज केलेला आहे. त्यामुळे तुमचे जे डोळे आहेत त्यांना थोडासा सॉफ्ट आणि स्मोकी इफेक्ट दिला जातो. फेस्टिव्ह शाईन अँड ग्लोसाठी मी माझ्या चीकबोन, नोज टिप आणि क्युपिड बोवरती हलकासा हायलायटर लावलेला आहे. त्यामुळे तुम्ही नॅचरली तुमचा जो फेस आहे तो हायलाईट करतो. आणि हा आहे आपला क्विक दिवाळी ग्लो लुक. जर हा लुक तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला पुढचा कोणता लुक पाहायला आवडेल. हॅप्पी दिवाळी सगळ्यांना.